बोल काय बोलायचं तुला? ते ना आज ओ हे काय? श्रीनिवास हां, मग आपले मुद्दे मांडले की मग म्हणायचं की थँकिंग यू इन अँटिसिपेशन आणि त्यानंतर तुमचं नाव योर्स सिन्सिअरली दिग्विजय देशमुख. झाला ड्राफ्ट सेंड. मेल ईमेल आमच्या वेळी हे काही नव्हतं रे. सरळ साधा पत्र व्यवहार. हे सगळं अवघड आहे पण सराव केला तर जमेल मला. सोपं आहे हो बाबा, आरामात जमेल तुम्हाला. बरं बाय द वे, कानिटकरांचा फोन आला होता का परत? नाही, त्यांनी फॅमिली ट्री मागितली आहे ना. आहे आपल्याकडे की क्रिएट करून पाठवू? हे बघ विश्व, बिझनेसमध्ये आम्ही सांगितल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नकोस, कळ? हो, एवढं काय झालं बाबा? नाही म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की फॅमिली ट्री शिवाय ती प्रोसिजर पुढे जाणार नाही म्हणून विचारलं बस. हे बघ, काही झालं तरी आपल्या फॅमिलीची माहिती त्यांना देता येणार नाही. का पण? आम्ही सांगतो म्हणून. हो पण बाबा, मग त्यांच्याबरोबरचं बिझनेसचं डील? बिझनेस बुडाला तरी चालेल पण त्यांना फॅमिली ट्री देता येणार नाही. हो बाबा. बस, एकदा सांगितलं ना, हा विषय इथेच बंद. असे का रिॲक्ट झाले असतील बाबा? एवढं काय कारण आहे ज्यामुळे ते इतकं महत्वाचं डील नाकारतायत? हे बघ सई, हे जे आता बेसन आहे ना, झाकण ठेवून 5 मिनिटं मस्त वाफ काढून घ्यायची. हरकत नाही, पण मला सांग, हे स्वयंपाकात काय असतं? वाफ काढून घ्यायची, शिट्टी काढून घ्यायची, उकड काढून घ्यायची, हे सगळं कुठून काढता तुम्ही? अगं वेडाबाई, आपण हे जे करतोय की नाही ते शिजायला हवं ना, मग त्याला वाफ द्यावी लागते. त्याला म्हणतात वाफ काढून घ्यायची, कळलं? इकडे दाखवते बघ, आले की नाही वाफ? आई, तुझ्याकडे 5 मिनिटं आहेत का? विश्वा, तू किचन मध्ये? झालं तुझं? सई बोल. बाबा असे ऑड का वागतात? ते कानिटकरांची जमिनीची डील होती तर त्यांनी आपली फॅमिली ट्री मागितली होती. मी बाबांना म्हटलं क्रिएट करून पाठवतो तर चिडले माझ्यावर. मला कळत नाही असं का रिॲक्ट करतायत. तुला काय माहिती आहे का?
कुठल्या जमिनीचा व्यवहार आहे का? हो अगं, चांगला प्रोजेक्ट आहे. आणि तुला माहिती आहे का, कानिटकर सुद्धा इंटरेस्टेड आहेत. का माहित बाबा असं का रिॲक्ट करतायत. म्हणाले की बिझनेस बुडाला तरी चालेल, पण फॅमिली ट्री देणार नाही. अरे देवा, ही तीच जमीन तर नसेल ना? मला ना थोड्या वेळासाठी जरा बाहेर जायचं होतं. बाहेर म्हणजे इथेच आपल्या जवळ ते सुपर मार्केट आहे ना, तिथे जायचं होतं. तर मी जाऊ का? काल मी सुपर मार्केटला गेले नव्हते. काल मी भावनाताईला भेटायला गेले होते आणि काल आम्ही पार्कात भेटलो होतो. का जानू, का तू खोटं बोललीस माझ्याशी? इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर, तरी का नाहीये तुझा माझ्यावर विश्वास? शेवटी खोटं बोलली ना जान्हवी. हा, आता काय करणार? डोकं धरून बसायचं का रडत बसायचं? जान्हवी नाही रे, जानू आहे ती. लाडाची प्रेमाची जानू. हो, आहेच माझी जानू, माझ्या प्रेमाची. तुझ्या या प्रेमाच्या जानूने कोणते रंग उधळले हे कळतंय आम्हाला. हा, तुला माहितीये तिने काय केलंय? खोटं बोलली ती तुझ्याशी. बाप रे, आई नो, बरं बोलली ते बोलली, पण ते सुद्धा भावनाताईसाठी. अरे एक मिनिट, ती तुझ्या एकट्याची जानू होती ना? हा, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे. स्टॉप इट. जानू माझी जानू फक्त माझी असेल ना? असेल ती. फक्त ती मध्ये मध्ये तुझ्याशी खोटं बोलून मित्रांना भेटायला जाते इतकंच ना? सोडणार नाही मी, तर कोणालाही सोडणार नाही. आणि जानूला माझ्यापासून दूर करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही मी. हो. नाही म्हणजे बाकीच्यांचं ठीक आहे रे, पण स्वतःच्या बायकोच्या बहिणीचं काय करशील? तुला कसा त्रास देशील तू? करेक्ट. कारण तिच्या केसाला जरा जरी धक्का लागला ना, तरी तुझी जानू माहेरी जाऊन परत तिच्या आईच्या कुशीत जाऊन रडेल. का ती तुझ्या बायकोची बहीण आहे म्हणून तू तिला सोडून देशील का? हा, सोडून देशील? अगदी बरोबर बोललास. मूर्खच आहे हा, मूर्ख जयंत. करेक्ट, मूर्खच आहे हा. हो, मूर्खच आहे हा. मूर्ख, मूर्ख बिचारा.
मूर्खच आहे हा, मूर्ख जयंत, मूर्ख जयंत, मूर्ख बिचारा. नाही, ती जान्हवीची बहीण असली तरी काय झालं, मी सोडणार नाही, तिलाही सोडणार नाही. काकू काय झालं? कसला विचार करतेस? ही जी जमीन आहे ती तुझ्या आजोबांची, आणि या जमिनीत तुझ्या बाबांसोबत अजून एकाचा वाटा आहे. कोणाचा? तुझ्या आत्याचा. आणि म्हणूनच तुझे बाबा फॅमिली ट्री द्यायला नकार देत असतील. बरं, हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुझ्या आत्याच्या सह्या लागतील, आणि त्या सह्या घेण्यासाठी यांना आत्याकडे जावं लागेल. आणि तुझे बाबा या जन्मातही तिच्या घरची पायरी चढणार नाही. म्हणूनच ते म्हणाले मगाशी की बिझनेस बुडला ना तरी चालेल. बरं ते ठीक आहे, बट मी आत्याच्या घरी जाऊन सह्या आणल्या तर? विश्वा, पाया पडते तुझ्या, गप्प बस. उगाच ना ह्यांच्या मर्जीविरुद्ध काही करायला जाऊ नकोस बाबा. याचे परिणाम काय होतील याचा अंदाज आहे ना. आत्याबद्दलचा राग शिगेला पोहोचलाय, आणि हे सगळं असताना त्यांच्या मर्जीविरुद्ध तू जर का नकळत सह्या घ्यायला गेला, पण आई, हे business विषय बंद विश्वा. या प्रकरणात तू पडायचं नाही. आणि आपण दोघं आत्याबद्दल बोलतोय हेही त्यांना कळता कामा नये. डोंट वरी काकू, विश्वा नाही सांगणार काही काकांना. मला सांग, याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण अजून ऍड करूया का? आता याच्यावरती उपाय काय? इतक्या छोट्या कारणासाठी एवढं मोठं बिझनेस डील कसं सोडून द्यायचं? नाही, काहीतरी करावंच लागेल. विश्वाच्या डोक्यात हे खूळ शिरता कामा नये, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. वहिनी, अहो आज ओव्हर टाईम आहे श्रीनिवासचा, त्यामुळे त्याला वेळ लागलाय. हा मॅडम, माझ्याकडे सगळ्या नोंदी असतात. मी संध्याकाळी 5 वाजल्यापासून इथे आहे. वर्कशॉप 6लाच बंद झालंय, आणि कोणी ओव्हर टाईमसाठी थांबलं नाही आज. अहो, कुठे आहात तुम्ही? मी ना अगं आता निघतोच आहे वर्कशॉप मधनं. अगं वर्कशॉपच्या गेट मधनच बोलतोय, निघतोच आहे मी. हा, पोहोचेनच घरी आता. ठीक आहे ना? हॅलो, तुम्ही कुठून आलात? अगं असं काय करतेस? तुला फोनवर सांगितलं नाही का मी की ओव्हर टाईम करत होतो आणि आता निघतोय, घरीच येतोय. अगं वर्कशॉपच्या गेटवरनं तर बोललो नाही का आपण? हा, आता चाललो होतो घरी, तू दिसलीस म्हणून थांबलो. मी आता तुमच्या वर्कशॉपच्या इथूनच आले हो. अगं मी आमच्या दुसऱ्या वर्कशॉपमध्ये गेलो होतो. मला मॅनेजर साहेबांनी तिकडे जरा काहीतरी अर्जंट काम होतं, डिलिव्हरी होती गाडीची, म्हणून मला तिकडे पाठवलं होतं. श्रीनिवास,
जयंत, काल मी भावनाताईला भेटायला गेले होते आणि काल आम्ही पार्कात भेटलो होतो. कोड ब्राउन, टेक डाउन द डिटेल्स. मिस भावना दळवी, ऑफिस ॲड्रेस पाठवतोय लवकरात लवकर. येस. नो 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 नो, फक्त घाबरवायचं आहे तिला. अंडरस्टूड? येस, ते काम झाल्यावर. अरे वा, हे काम जाम बेस्ट झालंय. रंग्या, तुझ्याकडे नाही वाटा आज? नाही ना राव, बायको गेली माहेरी. आता काय असेल ती कैरीवरच. अरे कसं चालेल असं कैरीवर रंग्या? तुझी बायको माहेरी घेऊन काय झालं? तुझ्या वहिनीने भरपूर डबा दिलेला आहे, काळजी नको करू. चला, आज शेवटी मुहूर्त सापडला. खरं सांगू का, मला ना प्रत्येक दुपारी मुहूर्त सापडतो. म्हणजे दुपारच्या वेळेस ना जेवणाच्या आधी मला 1 नंबर खूप मोठं भाडं मिळतं बघा. मग असं जरा छान हवेशीर सावलीच्या ठिकाणी येतो आणि जेवतो. पण आज एक आहे, तुमचं मात्र नशीब खरंच चांगलं आहे. हे रंग्या, खतरनाक बर का भाऊ. अरे खरंच झकास झाली राव. हे ऐका ऐका, हिच्यासोबत माहिती का काहीतरी प्यायला हवंय. अरे गरीबना जीव नकोसा झालाय. अरे बरोबर बोललास मित्रा. काय ना, लक्ष्मी रोज ताक देते, नेमकी आज द्यायला विसरली रे. हे काय बरोबर केलं नाही बरं का दळवी भाऊ तुम्ही. म्हणजे तुम्ही डबा अर्धवटच आणला म्हणा की. उद्या नक्की ताक पाचतो तुला. आई, आई, हा भावना, काय ग? हा आई, मी आनंदींना आणायला निघालीये. हा ठीक आहे ना बाळा, जा सांभाळून जा. आई तू काय करतेस? अगं जरा आवरते. तू निघ, तू निघ. बरं ठीक आहे, येते मी.
आयुष्यातली इतकी वर्ष तुम्ही राब राब राबताय या घरासाठी. मुलं लहान होती तेव्हा सुद्धा, आता मोठी झाली तेव्हा सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे राहता, त्यांचे सगळे प्रश्न सोडवता आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने कामाला सुरुवात करता. आज जरा वेगळा डबा आहे. वेगळा म्हणजे? अहो ऊन किती आहे हल्ली, म्हणून जरा सात्विक जेवण दिलंय. दही भात आहे आणि कोशिंबीर आहे आणि द्राक्ष आहे तुमच्या आवडीची आणि ताक पण आहे. जेवढं आवडेल तेवढंच खा. मला माहिती आहे उन्हाचं तुम्हाला जास्त खायला आवडत नाही, पण ताक मात्र नक्की प्या. हा अहो एवढे पैसे एकदम कसे भरायचे हाच विचार करताय ना. काळजी करू नका. आज जुजवी पैसे भरू आणि पुढच्या पगाराला बाकीचे पैसे भरू. बरोबर ना? हा. यांच्याकडे एवढं काय काम होतं? अहो काल गाडी नेली नाही त्यांनी, घाटा झाला. अगं बाई, काय बोलायचं तुला? ते ना आज हम्म. ओ हे काय? तुम्ही कुठून आला? अगं असं काय करतेस? तुला फोनवर सांगितलं नाही का मी की ओव्हर टाइम करत होतो आणि आता निघतोय, घरीच येतोय. अगं वर्कशॉपच्या गेटवरनं तर बोललो नाही का आपण? हं? आता चाललो होतो घरी, तू दिसलीस म्हणून थांबलो. मी आता तुमच्या वर्कशॉपच्या इथूनच आले हो. कोणी पाठलाग करताय का माझा? का मलाच भास होतोय? हॅलो लक्ष्मी, पोचलीस का घरी तू? अगं मी आत्ताच डबा खाल्ला. आज भाजी काय मस्त झाली होती, फारच छान झाली होती भाजी. अगं पण आज तू ताक द्यायला विसरलीस. हरकत नाही, उद्या दे. हा, न विसरता ते मात्र. बरं आता माझी बाहेरची ड्युटी संपलेली आहे, आता मी चाललोय वर्कशॉपवर. हा तर मला एक हॅलो हॅलो तुला ऐकू येत आहे ना ग? हॅलो लक्ष्मी, बहुतेक इथे सिग्नल नीट मिळत नाहीये ग. हा मी असं करतो, मी वर्कशॉपला पोहोचलो की तुला फोन करतो.
अच्छा ठेवतो ग. विश्वारे शांत हो ना राजा. तुला माहितीये ना बाबांना हे सगळं कळलं तर आणखी चिडतील ते. काय व्हायचंय ते होऊ द्या. पण आज मी बोलणारच. काय चाललंय माहिलेकाचं? मला तुमच्याशी बोलायचंय बाबा. बोल की मग. त्या माणसाला तुम्ही आपली फॅमिली ट्री द्यायला का नकार देताय हे मला कळलंय. अरे वा, कळलं का तुला? बरं झालं. आता पुन्हा या विषयावर चर्चा नको. मला हे पटत नाहीये बाबा. हे बघ विश्वा, तुला पटतंय की नाही त्यामुळे मला काही फरक पडत नाही. चुकताय तुम्ही बाबा. जुन्या गोष्टींमुळे आजचं डील प्लीज कॅन्सल करू नका. ललिता, याला समजावून सांगा. माझ्या समोर अक्कल पाजळायची काही गरज नाही. का बाबा? मला जर दिसतंय की 30-40 वर्षांपूर्वीच्या गोष्टीमुळे तुम्ही आजचं डील नकारताय तर मी का बोलू नये? मोहन बाबा, बिझनेसमध्ये कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे आपल्याला कळायला पण कधी काळची ती गोष्ट अजूनही जर मध्ये येत असेल तर आपण त्याला बाजूला सारायला नको. आणि आत्याची सही लागते ना. हं? मी जाईन ना घ्यायला. बस, आज बोललास. पुन्हा एवढं बोलण्याचं धाडस करू नकोस. आणि हो, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. हा विषय माझ्यासाठी कायमचा बंद आहे. समजलं? तुला बोलले होते ना काही त्याला बोलू नको. काय अर्थ आहे आई? हे नीट बोलणारच नाहीत का माझ्याशी? हळू बोल ना. अगं पण अशाने बिझनेसला लॉस होईल ना. विश्वा, तू काय एवढी चिडचिड करतोय? आपल्याला वेगळा कोणीतरी क्लायंट मिळेल ना. हो ना. तुला नाही कळणार सई. आपण कुठली तरी गोष्ट मनापासून करायला जातो आणि ती कुठल्या तरी फालतू कारणांमुळे होत नाही ना, तेव्हा काय वाटतं तुला नाही कळणार.
ए शाण्या मागे हो, फोडून टाकीन. चला हो मागे. आपलं ठरलंय ना, मारामारी करायची नाही, सरळ मार्गाने जायचं. ऐकाल ना माझं? अहो तुमच्या शब्दापुढे यांचे 2 काय 200 वारसान करीन. अहो, शब्द कसा कधी कुठे पाळायचा ते तरी तुम्हाला कळायला पाहिजे. सेल्फ डिफेन्स आणि मारामारी यात फरक आहे. म्हणजे तुम्ही मारामारी करायची परमिशन देताय? आज बऱ्याच दिवसांनी हातापायाची जाणीव झाली आहे राव. तुमची पर्स. अहो काय झालं तुमच्या हाताला? अहो ते गुंड होते ना, त्यांच्याकडे चाकू होता, तो लागला. बापर, मी काय म्हणतो चला हॉस्पिटलला जाऊया. नाही नाही, अहो त्याची काही गरज नाही, इतकं काही नाही लागलंय. मी घरी जाऊन बँडेज करते. अहो बँडेज लावून काही होणार नाहीये. अहो जखम बघा ना केवढी खोल आहे. अहो रक्तवात आहे. अहो तुम्ही चला ना डॉक्टर. नाही नाही, खरंच नको, मी जाईन. मी अजिबात ऐकणार नाही. तुमचं तुम्ही चलावं लवकर. अहो, कधीतरी ते ऐका माझं. तुम्ही बसा ना, उभ्या काय बसा. अहो, खरंच सांगतोय मॅडम, ऐका माझं पटकन. सावकाश बसा आणि हा बसलात ना? हो. अहो, पानं वाढले, जेवायला चला. मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. थोडं बोलायचं होतं. ते फॅमिली ट्रीचं जे काही आहे ते देऊन टाका ना एकदाच. तुम्ही काय बोलते तुमचं तुम्हाला कळतंय का? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? डोकं ठिकाणावर आहे म्हणूनच सांगते.
माझं म्हणणं पटणार नाही तुम्हाला. अहो पण बिझनेससाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्या करायला नको का? बिझनेसची तुम्हाला कधीपासून काळजी वाटायला लागली? बिझनेससाठी म्हणतच नाहीये ना मी, मग विश्वासाठी म्हणते. अहो आत्ता कुठे या सगळ्यातनं तो स्वतःला सावरतोय, बिझनेसमध्ये रस घेतोय तो. मग अशा वेळी त्याच्या पाठीशी आपण नको का उभं राहायला? तुम्हाला माझं म्हणणं पटणारच नाही, पण माझ्या विश्वासाठी माझा जीव तिळतिळ तुटतोय आणि म्हणूनच त्याला लागेल ती मदत करणार आहे मी. तुम्ही आलात तर तुमच्यासह आणि नसाल तर तुमच्या शिवाय. जो तो उठतोय मला शिकवतोय. या सगळ्यात माझी काय अवस्था होती, माझ्या मनाची काय घालमेल होती, कोणाला कळतंय का? लक्ष्मी, तुझं झालं ना का भावनाची जरा दृष्ट काढ. आधीच आजारी होती आणि त्यात आता हे काय ह्या पोरीच्या मागे लागले का हे कळत नाहीये बघ. आजी, मला एवढं काही झालं नाहीये आणि ही जखम काही खोलवर नाही झाली आहे, अगदी वरच्यावर आहे. जखम लवकर भरेल माझी. आणि ते सिद्धिराज वेळेवर आले म्हणून थोडक्यात निभावलं अगं सगळं. अगं हातावची जखम बरी होईल ग, पण जीव घाबरतो त्याचं काय करू? सुख नाही बघवलं म्हणून दारी संकट धाडलं, असं होतंय बघ. आजी, आईची तब्येत बरी नाहीये का? मूड का ऑफ आहे तिचा? काही कळत नाहीये ग, पण दुपारपासून तिचं काहीतरी बिनसलंय इतकं खरं. बाळा उभी राहा. आई, आई काय झालंय? कसलं टेन्शन घेतलंयस तू? मला लागलंय त्याचं टेन्शन आलंय तुला? आई, मला खरंच इतकं काही नाही झालंय ग. मी बरी आहे, एकदम व्यवस्थित आहे. एवढं काहीच नाही लागलंय मला बघ. आणि आता तू दृष्ट काढलीस ना, मग झालं. भावना दृष्ट तुला नाही, आपल्या अख्ख्या घरालाच लागली. आई, मला खरंच काही नाही झालंय, बरी आहे मी. आई, आई, आजकाल शाळेत ना सतत कुठले ना कुठले तरी दिवस असतात बाई. आता मागच्याच महिन्यात काय तर तो अर्थ डे होता आणि उद्या काय आहे तर म्हणे एन्व्हायरमेंट डे. आता अर्थ आणि एन्व्हायरमेंट एकच दिवस झाला नाही का, एकच प्रोजेक्ट झाला. सतत रोज रोज नवीन विचार करायला लावता तो. कुठे कुठे डोकं लावायचं बाईने करा त्याच्यात. आई, आई अहो साखर आहे ती. अगं बाई, साखर? मग मीठ कुठे? हे काय रोजच्या ठिकाणीच आहे. पण आता ते यात साखर पडली ना. मी बनवेन दुसरं, असू द्या तुम्ही. कोशिंबिरीसाठी दही काढलं का? आई, भोपळ्याचं भरीत ठरलंय ना दह्यातलं, ते बनवलंय आणि टेबलवर ठेवलंय सुद्धा. ठेवलं? हो. लक्ष्मी, एक काम करा, तुम्ही बाबांना पाणी द्या, मी इथलं बघते. हा, मी देऊ? मी देऊ का मग? हं? मी देऊ पाणी त्यांना? नाही, नको ना, मी देते.
ठेवतेस? लक्ष्मी, हा गजरा आणला होता तुझ्यासाठी. अगं, आजचा दिवस खूप छान गेला. घरी इतक्या मस्त मूड मध्ये आलो, पण घरी आलो आणि भावनाचा दुखावलेला हात पाहिला आणि त्यात गजरा देण्याचं राहूनच गेलं. घे. खूप दिवसांनी गजरा आणलात तुम्ही. अगं, म्हटलं ना तुला आजचा दिवस खूप छान गेला म्हणून. अगं, आज साहेब इतके खुश झाले माझ्यावर. आणि कशामुळे सांग? तू केलेली भाजी अगं इतकी आवडली त्यांना, जवळजवळ अख्खा डबा संपवला त्यांनी. अगं, आणि आज आम्हाला नवीन क्लायंट्स मिळाले, त्यामुळे खरंच दिवस मस्त गेला. आणि त्यामुळे आजच्या लक्ष्मी, कुठे हरवलीस तू? काय झालंय ते तुम्ही पण मला सांगा ना श्रीनिवास. तुम्ही अजूनही माझ्याशी खरं बोलत नाही आहात.